नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज पाहणार आहोत आपण TET मॉडेल पेपर परीक्षाभिमुख प्रश्नपत्रिका। यामध्ये आपण एकूण 30 प्रश्नांचा उत्तरासह व्यवस्थित अभ्यास करणार आहोत। काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐका, समजून घ्या। 2 ते 3 वेळा वाचल्यास किंवा हा व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला नक्की सर्व प्रश्न समजून जातील। चला तर मग सुरुवात करूया। भाग ए, बालविकास व शिक्षणशास्त्र। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, शिकणाऱ्याला स्वतः अनुभव घेऊन शिकण्याची संधी देणारी पद्धत कोणती? पर्याय: व्याख्यान पद्धत, प्रात्यक्षिक पद्धत, प्रकल्प पद्धत, कथन पद्धत। उत्तर आहे प्रकल्प पद्धत। दुसरा प्रश्न, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय: पियाजे, स्किनर, विगोस्की, कोहलबर्ग। उत्तर आहे विगोस्की। तिसरा प्रश्न, मुलांच्या चुका ह्या कशा मानल्या जातात? पर्याय: शिक्षेत द्यायची संधी, अपयश, शिकण्याची पायरी, अडथळा। उत्तर आहे शिकण्याची पायरी। चौथा प्रश्न, लर्निंग बाय डुईंग या तत्वाचा पाया कोणत्या विचारवंताने मांडला? पर्याय: जॉन ड्यू, पावलोव्ह, थॉर्नडायक, स्किनर। उत्तर आहे जॉन ड्यू। पाचवा प्रश्न आहे, भावनिक विकास कोणत्या टप्प्यात सर्वाधिक संवेदनशील असतो? पर्याय: बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था, वार्धक्य। उत्तर आहे किशोरावस्था। भाग बी आहे, यामध्ये मराठी भाषा, भाषा कौशल्य व व्याकरण यावर आधारित प्रश्न विचारले जातात। पहिला प्रश्न आहे, चालणे या क्रियापदाचा गत्यंतर प्रयोग कोणता? पर्याय: तो चालवतो, तो चालतो, चालवत आहे, चालणार आहे। उत्तर आहे तो चालवतो। सातवा प्रश्न, जसे तसे हा कोणता अलंकार? पर्याय: उपमा, रूपक, यमक, अनुप्रास। उत्तर आहे उपमा अलंकार। आठवा प्रश्न आहे, फळे खाऊन झाली या वाक्यातील खाऊन हा कोणता शब्द प्रकार? पर्याय: क्रियापद, क्रियाविशेषण, विभक्ती, कृदंत। उत्तर आहे कृदंत। नववा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध वाक्य ओळखा। पर्याय: मला पुस्तकं आवडतात, मला पुस्तकं आवडते, मला पुस्तके आवडतो, मला पुस्तक आवडणारे। यामध्ये योग्य वाक्य आहे 2, पर्याय क्रमांक दुसरा, मला पुस्तक आवडते। 10वा प्रश्न आहे, यमक जुळणारी जोडी कोणती? पर्याय: घर, झोप, फूल, मूल, पाणी, माती, गाणे, खेळणे। यामध्ये योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, फूल, मूल। यानंतर भाग सी आहे, गणित। याच्यामध्ये मॅथमॅटिक्स किंवा बेसिक मॅथ यावर आधारित प्रश्न विचारले जातात। 11वा प्रश्न आहे, 3×4 + 2×3। पर्याय: 17×12, 18×12, 1, 19×12। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 17×12। 12वा प्रश्न आहे, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? पर्याय: 10, 100, 1000, 10,000। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1000। 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर। त्यानंतर चौरसाचे सर्व बाजू कशा असतात? पर्याय: समान, वेगवेगळ्या, 2 लांब, 2 आखूड, कोणतेही नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, समान। 14वा प्रश्न आहे, शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना प्रत्यक्ष वस्तू वापरून शिकवतात तेव्हा ती कोणती पद्धत? पर्याय: मौखिक, सीमांकन, ठोसपूर्ण, गूढ पद्धत, व्याख्यात्मक। पर्याय आहे ठोसपूर्ण, गूढ पद्धत। आणि 15वा प्रश्न आहे,
25% म्हणजे किती? क्वेश्चन मार्क दिला आहे. पर्याय 1:2, 1:4, 3:4, 1:5. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1:4. म्हणजे 100चे 25 4 भाग म्हणजे 25%. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. त्यानंतर आहे भाग डी पर्यावरण अभ्यास. 16वा प्रश्न आहे पुनर्वापर म्हणजे रिसायकल करणे म्हणजे पर्याय वस्तू टाकून देणे, वस्तू जाळणे, वस्तू पुन्हा वापरणे, वस्तू नवीन बनवणे. उत्तर आहे वस्तू पुन्हा वापरणे. त्याला पुनर्वापर किंवा रिसायकल असे म्हणतात. नंतर आहे ओझोन परत कोणत्या स्तरात आढळते? पर्याय क्षोभमंडळ, समतापमंडळ, तापमंडळ, बहिर्मंडळ. उत्तर आहे समतापमंडळ. 18वा प्रश्न खालीलपैकी नैसर्गिक साधन कोणते? पर्याय प्लास्टिक, पोलाद, पाणी, काच. उत्तर आहे पाणी. 19वा प्रश्न प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत कोणता? पर्याय वाहने, पुस्तके, खेळणी, खनिजे. उत्तर आहे वाहने. वाहनामुळं खूप जास्त प्रदूषण होते, म्हणून वाहने हे प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत आहे. 20वा प्रश्न आहे जलचक्र प्रक्रियेत प्रथम कोणती पायरी येते? पर्याय वर्षाव, बाष्पीभवन, संक्षेपण, प्रवाह. उत्तर आहे बाष्पीभवन. यानंतर भाग ई सामान्य ज्ञान किंवा शैक्षणिक माहिती यावर आधारित प्रश्न. भारताचा संविधान दिवस कधी? पर्याय 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 26 नोव्हेंबर, 2 ऑक्टोबर. उत्तर आहे 26 नोव्हेंबर. प्राथमिक शिक्षण कोणत्या कलमानुसार मूलभूत अधिकार आहे? पर्याय 21, 21A, 19, 45. उत्तर 21A. त्यानंतर प्रश्न आहे बालकाचा हक्क कोणत्या कायद्यानुसार संरक्षित आहे? पर्याय RTE ॲक्ट 2009, RTI ॲक्ट 2005, PDS ॲक्ट, IPS ॲक्ट. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ RTE ॲक्ट 2009. त्यानंतर आहे एकात्मिक शिक्षणाची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? पर्याय कोठारी आयोग, सममूर्ती समिती, यशपाल समिती, शिक्षा समिती. उत्तर आहे कोठारी आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे अंगणवाडी कार्यक्रम कोणत्या योजनेअंतर्गत होतो? पर्याय ICDS, MGNREGA जे मेघनरेगा, PMKVY किंवा NSDC. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ICDS. ICDS या अंतर्गत अंगणवाडी कार्यक्रम या योजनेअंतर्गत येतात. त्यानंतर आहे भाग एफ अध्यापन पद्धती व शैक्षणिक मूल्यांकन यावर आधारित. त्यामध्ये 26वा प्रश्न आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी केले जाते? पर्याय वर्षाच्या शेवटी, शिकवणीच्या दरम्यान, परीक्षेनंतर, प्रवेश घेताना. उत्तर आहे शिकवणीच्या दरम्यान. 27वा प्रश्न आहे अभ्यासक्रमातील कमतरता ओळखण्यासाठी कोणते मूल्यांकन उपयोगी? पर्याय निदानात्मक, अंतिम, अंतर्गत, बाह्य. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ निदानात्मक. 28वा प्रश्न आहे ब्लॅकबोर्ड हे कोणते माध्यम आहे? पर्याय श्राव्य, दृश्य, मानसिक. उत्तर आहे दृश्य. 29वा प्रश्न आहे मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पर्याय शिक्षा द्यावी, प्रश्न विचारावे, गृहपाठ वाढवावा, शांत बसावे. उत्तर आहे प्रश्न विचारावे. आणि 30वा प्रश्न आहे मुलांचा शिक्षणाचा वेग कसा असतो? पर्याय सर्वांचा सारखाच, वेगवेगळा, खूप जास्त, खूप कमी. उत्तर आहे वेगवेगळा. अशा प्रकारे आपण TET मॉडेल पेपर, परीक्षाभिमुख प्रश्नपत्रिका यामध्ये अतिशय महत्त्वाचे एकूण 30 प्रश्न सर्व विषयावर आधारित या ठिकाणी अभ्यासले आहेत.
अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे, विविध स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।